तर तिकडे बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर AK-47 न गोळ्या झाडल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। शेकडो लोकांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांवर FIR दाखल करून या ठिकाणी करणार नाही असं मोदी म्हणाले होते, असा पुनरुच्चार राहुल गांधींनी केलाय। शिवाय मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं असाही सवाल राहुल गांधींनी केलाय। नेमकं काय राहुल गांधी यामध्ये म्हणतात आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्यांनी एक पोस्ट या संदर्भात केली आहे। बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 न गोळ्या झाडण्यात आल्या। शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल केली जात असल्याची बातमी येते। तर मोदीजी, विद्यार्थ्यांवर FIR दाखल होणार नाही हे तुमचं आश्वासन कुठे गेलं असा सवाल राहुल गांधींनी या ठिकाणी केलाय। तर बिहार असो की दिल्ली, प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत दिसतेय। हे सरकार खोटं आहे, सुधारणा करणं यांच्या आवाक्याबाहेरचं आहे। हे स्वतःच्याच शब्दांपासून मागे हटतील आणि प्रत्येक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज दाबतील असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा हा निशाणा साधलाय। दरम्यान बिहार बंद दरम्यान AK-47 न गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन करण्यात आलंय। अभिषेक पटेल असं त्याचं नाव आहे। दरम्यान गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आंदोलनामध्ये पोलीस आणि या ठिकाणी निदर्शनं करणाऱ्यांमध्ये चकमक झाली होती। व्हायरल व्हिडिओची गांभीर्याने आता दखल घेण्यात आली आणि पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचेही आदेश दिलेले आहेत।